फर्स्ट इयरला आल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमन एक प्रश्न पडत असतो की माझी ब्रांच जी आहे ती सोडून इतर ब्रांचचे विषय मला का आहेत सिलेबसमध्ये। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मी कम्प्युटरचा आहे मग मी ग्राफिक्स कशाला शिकू, किंवा मी मेकॅनिकलचा आहे तर मग मी इलेक्ट्रिकल कशाला शिकू, किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड सब्जेक्ट कशाला शिकू। तर बेसिक काय की इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे तर ऍप्लिकेशन आहे। मग ज्यावेळी तुम्ही फ्युचरमध्ये जिथे कुठे काम करणार आहे तर त्या ठिकाणी त्या कॉन्सेप्ट कशा वापरायच्या ह्याची रिलेटिव्हिटी किंवा रिलेशन त्याच्यातलं जे डेव्हलप करायचं आहे त्याची सुरुवातच तिथे होते। त्यामुळे तुम्ही नीट पाहिलं तर त्या सब्जेक्टची नावं पण तशी असतात, बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक फिजिक्स, बेसिक सिव्हिल, बेसिक इलेक्ट्रिकल। का तर बेसिक शिकल्याशिवाय तुम्ही ऍडव्हान्सकडे कसं जाणार ना। मग मी अमुक ब्रांचचा आहे म्हणून मी तो विषय नाही शिकणार कारण मला तर त्यात काम करायचं नाही, तर असं कधीही होत नाही। भविष्यात गेल्यावर तुम्ही कुठल्याही सिस्टीमवर काम करू शकता, करायला लागेल तुम्हाला, आणि मग तुमची तयारी पाहिजे।